नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2026 पेपर 1 आत्ताच जो पेपर मराठी आणि गणित विषयाचा जो पेपर 1 झाला त्याची जी अचूक उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न त्या ठिकाणी होता की जागतिक योग दिवस केव्हा साजरा केला जातो. याच्यामध्ये पहा, खालील उत्तरं वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. यामध्ये जागतिक योग दिवस केव्हा साजरा केला जातो त्याचं अचूक उत्तर आहे पहा 21 जून या दिवशी. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न दुसरा होता वरील उतार्यासंबंधी चुकीचे विधान असणारा पर्याय शोधा. याच्यामध्ये पहा त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. योग हीच खरी जीवनशैली दुःख संवेदना आजारपण आळशीपणा यांच्या वाढीसाठी प्रेरक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं चुकीचं विधान त्या ठिकाणी होतं. म्हणजेच त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 फक्त हे विद्यार्थ्यांनी लिहिणं अपेक्षित होतं पहा. त्यानंतर प्रश्न तिसरा होता पुढील शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा. लिहिता वाचता न येणारा त्याला काय म्हणतात, निरक्षर. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं पहा पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न चौथा खालील पर्यायातून वाक्यप्रचार व त्याचा अर्थ याची चुकीची जोडी ओळखा. तर ते उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1. केसाने गळा कापणे विश्वास ठेवणे. पहा, केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे हे आहे पहा या ठिकाणी चुकीची जोडी होती. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे चौथ्या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं पहा. त्यानंतर पुढचा 5वा प्रश्न आहे खालील शब्दांच्या यादीमध्ये एकूण किती अनेकवचनी शब्द आहेत पहा. मडकी हे एक अनेकवचनी आहे. खोकी, शेपटी, खेडी, अडचणी, तळी. बरोबर, म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 शब्द कसे तर अनेकवचनी आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी होणार आहे. पहा, याच्यामध्ये तुम्हाला खुणा दिसतील. ह्या माझ्या मुलाने या ठिकाणी केलेल्या आहेत. तो मंथनला बसला होता आणि त्याची प्रश्नपत्रिका या ठिकाणी मी स्पष्ट करून सांगत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही खुणा या ठिकाणी दिसणार आहेत. पुढील वाक्यात एकूण किती नामे आहेत पहा. चेन्नई आणि मुंबई हे 2च नामं त्या ठिकाणी वाक्यामध्ये आहे. मी चेन्नईहून नुकताच मुंबईला राहायला आलो होतो. या वाक्यामध्ये किती नामं आहेत तर 2 नामं आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे 6व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे सोबतच्या कीटकाचे चित्र पहा आणि कीटकाचा घरदर्शक शब्द पर्यायातून निवडा. पहा, कोळी आहे. कोळ्याचं काय आहे, जाळं असतं. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 8वा प्रश्न आहे खालीलपैकी जोड शब्द नसलेला शब्द पर्यायातून निवडा. पहा, सूक्ष्मोक्ष, साफसफाई, सही सलामत हे काय आहेत, जोड शब्द आहेत. आणि सोने कांचन हा जोड शब्द नाही पहा. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे 8व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील वाक्यातील विशेषणाचा पर्याय शोधा. हसरे बाळ सर्वांनाच आवडते. याच्यामध्ये कोणतं विशेषण आहे तर हसरे. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 10वा प्रश्न आहे पहा या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, ते अक्षरं दिलेले आहेत. त्या अक्षरापासून काय करायचं होतं आपल्याला, एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा होता. पहा, तो दरवाजा हा शब्द होतो आहे. सोबतच्या आकृतीच्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दाखाली कोणत्या क्रमाची अक्षरे घेतल्यास किंमत या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल. पहा, दरवाजा. पहा, आता पहिला आणि दुसरा दर, किंमतला समानार्थी शब्द दर हा होतो. म्हणजेच त्या ठिकाणी 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पहिला व दुसऱ्या. त्यानंतर 11वा प्रश्न आहे खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. पहा, आता या ठिकाणी हा संवाद वाचायचा आहे आणि मग उत्तर त्या ठिकाणी लिहायचे आहेत. पहा, 11वा प्रश्न काय होता तर वरील संवादात प्रत्यक्षात सहभाग घेतलेल्या व्यक्तींची एकूण संख्या व संवादाचे ठिकाण याचा योग्य पर्याय शोधा. तर या ठिकाणी 6 व्यक्तींनी संवादात सहभाग घेतला आहे आणि संवाद झाला आहे वर्गात. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 12वा प्रश्न आहे वरील संवाद कोणत्या दिवशी घडला असावा. तर त्या ठिकाणी हा शेवटच्या दिवशी. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे मुलांना आज वर्षाचा शेवटचा दिवस, परंतु आपल्या मुख्याध्यापकांनी सांगितले की पुढील महिन्यात. म्हणजेच 31 डिसेंबरला हा संवाद त्या ठिकाणी घडलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे 12व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी पर्यायातून शोधा. तर ढग जलद हीच फक्त या ठिकाणी काय आहे, समानार्थी शब्दाची योग्य जोडी आहे. म्हणजेच या 13व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 फक्त क. त्यानंतर मुबारक शेख ही खालीलपैकी कोणत्या कवितेचे कवी आहेत. तर ट्रॉफिक दादा या कवितेचे कवी आहेत मुबारक शेख. रानवेडीचे तुकाराम धांडे आहेत. पहा, मुबारक शेख हे कोणत्या कवितेचे कवी होते तर पर्याय क्रमांक 3 ट्रॉफिक दादा. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा 15वा प्रश्न सोबत दिलेल्या शब्दातील अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. तर पहा, अंगण, अंधार, निबंध, सुगंध. पहा, ग वर अनुसार पाहिजे होता तर स वरच अनुसार दिलेला आहे. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे अशुद्ध शब्दाचा पर्याय आहे.
आजोबा या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून शोधा. पहा आजोबाच्या विरुद्ध लिंगी आहे आजी. त्यानंतर 17वा प्रश्न, खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून म्हण पूर्ण करा. टिंब टिंब पुंगी वाजली तरी वाजली नाही तर मोडून खाल्ली. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. म्हणजेच 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 18वा प्रश्न, खालील पर्यायातून वेगळा काळ असणारे वाक्य ओळखा. पहा रुचा मन लावून गणित सोडवत आहे. वर्तमान काळ. पहा कबड्डी खेळणार आहे म्हणजे हा भविष्य काळ आहे. हे सगळे वर्तमान काळाचे वाक्य आहेत. आणि जॉन मित्रांसोबत मैदानावर कबड्डी खेळणार आहे हे काही भविष्यकाळाचं वाक्य आहे. म्हणजेच या ठिकाणी 18व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले नाही. आईने विचारले कुणी काढले हे चित्र. पहा याच्यामध्ये स्वल्पविराम वापरला आहे, दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं आहे, प्रश्नचिन्ह वापरलं आहे, तर पूर्णविराम वापरलेला नाही. म्हणजेच 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. पहा सुसंगत विसंगत म्हणजेच 20व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 21-22साठी आपल्याला कविता वाचायची होती आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर लिहायची होती. पहा आता 21वा प्रश्न काय आहे, कवीने कोणती गोष्ट करण्यास सांगत नाही. तर कवीने शाळेची वेळ न पाळता वर्गात दंगामस्ती करणे हे सांगत नाही. म्हणजेच 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 22वा प्रश्न आहे, वरील कवितेत सन्मान या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आलेला आहे. सन्मान म्हणजेच आदर. म्हणजेच 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 23वा प्रश्न आहे, पहा टिंब या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात. तर काळाला सिंह या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात. आणि त्यानंतर त्याच्या मानेभोवती भरपूर केसांची काय असते, आयाळ असते. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 24व्या प्रश्नाचं उत्तर. आणि 25वा प्रश्न, त्याच्या पिलाला टिंब असे म्हणतात. तर त्याच्या पिलाला काय म्हणतात, छावा असे म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर गणित विभाग होता. पहा 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3/4. 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 50 सेमी. त्यानंतर 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0 आणि 7. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त बंदिस्त आकृती. पहा या ठिकाणी चौरसाचीच आकृती काय बंदिस्त आहे. त्यानंतर 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सोबतच्या त्रिकोणाचा प्रकार हा समभुज त्रिकोण आहे. पहा तीनही बाजू समान आहेत म्हणून समभुज त्रिकोण. म्हणजे 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 36वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7×5 35 गुणाकार. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 37वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 38वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 39वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 40वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 41वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 42वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे विशाल कोणाची आकृती पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी 42व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 43वा प्रश्न, त्याचं 7/5 कुठे आहे, 7/5 7/5 म्हणजे 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 44वा प्रश्न काय, सकाळी इरफान 1.5 तास व ईशानने 2 तास व्यायाम केला तर इरफानने ईशानपेक्षा किती मिनिटे कमी किंवा जास्त व्यायाम केला तर 30 मिनिटे कमी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे 44व्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर 45वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1000. त्यानंतर 46वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 47वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी पर्याय क्रमांक फक्त ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे 47व्या प्रश्नाचं. त्यानंतर 48 आणि 49 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 अधिक. त्यानंतर 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अनुष्काकडे असणाऱ्या मोबाईलला स्क्रीन गार्ड लावायचे असल्यास एकूण किती खर्च येईल. म्हणजेच त्या ठिकाणी गुणाकारचं आपल्याला उदाहरण तयार करायचं होतं. म्हणजेच त्या ठिकाणी 50व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 51वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तीनही योग्य. त्यानंतर 52वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे त्रिकोणाची परिमिती तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज. म्हणजे त्रिकोणाला 3 बाजू असतात. म्हणजे परिमिती कशाला म्हणतो आपण, सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे परिमिती. तर त्रिकोणाला 3च बाजू असतात म्हणून तीनही बाजूच्या लांबीची बेरीज. म्हणजे 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 53वा प्रश्न काय होता, रुपये 20ची 30 नाणी घेऊन 200च्या एकूण किती नोटा मिळतील. 20ची 30 नाणी म्हणजे ही किती रुपये झाले, 3 दुने 600 रुपये होतील. मग 200 रुपयाचे किती नोटा येतील, तर 3 नोटा येतील. म्हणजेच या ठिकाणी 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
त्यानंतर 55वा प्रश्न आहे, सममित अक्षर कोणते नाही, तर एफ हे अक्षर सममित नाही. त्यानंतर 56वा 550 वजा 350, 550 वजा 350 275 येते पहा. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर असणार आहे. खालीलपैकी 350 या संख्येनंतर क्रमाने येणारी पहिली विषम संख्या 351. पहा, एका वहीची किंमत 25 रुपये, याप्रमाणे 2.5 जण वयाची एकूण किंमत किती? पहा, 2.5 जण म्हणजे किती? 12 12 2 24, 24 आणि 7 30 वया, 30 गुणिले 25 750 रुपये. किती? 750 रुपये. म्हणजे 58व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 59वा प्रश्न आहे, त्याचं पहा उत्तर काय येईल? चौकटीत अंक तर पहा 4 येईल. बेरीज पहा 5 आणि 4 9/17, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे 59व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. सोबतच्या वस्तूचा पृष्ठभाग कसा आहे? तर सपाट आहे. त्यानंतर 61वा प्रश्न, खालील पैकी कोणते वजन सर्वात जास्त आहे? तर 2.5 किलोग्राम. पहा, 1.25 पाऊण किलोग्राम, 1.5 किलोग्राम, 2.5 किलोग्राम. सगळ्यात जास्त 2.5 किलोग्राम. इष्टकेची तिला एकूण किती पृष्ठ असतात? तर 6. त्यानंतर एका बागेत निलगिरीची 175, 250 कडुलिंबाची 75 उरलेली नारळाची झाडे आहेत, तर एकूण 1000 झाडे लावल्यास नारळाच्या झाडांची संख्या किती? पहा, आता नारळाची संख्या किती आहे यांची आपल्याला काय करायची होती? बेरीज करायची होती. हे 500, 1000 झाडे लावल्यात नारळात 500 राहतील. पहा, म्हणजे 63व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 64वा प्रश्न आहे, या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? पहा, याचं संक्षिप्त रूप दिलं. 5 1 5 5 3 15 1/3 1/3. पहा, सगळेच 1/3 4 3 12 7 21, म्हणजे सर्व पर्याय बरोबर. 64व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. 65वा प्रश्न आहे, खालीलपैकी घड्याळाच्या वेळेसंबंधित चुकीचा जोडी शोधा. तर पुढं या ठिकाणी 3:30 वाजले, 2:30 वाजलेत, पण त्या ठिकाणी काय सांगितलं? 3:30 वाजले, म्हणजे या ठिकाणी ही चुकीची जोडी आहे. पहा, त्यानंतर 66वा प्रश्न आहे. पहा, महिपिताकडे रुपये 100च्या 5 नोटा होत्या. त्या एकूण रकमेपैकी त्याने रुपये 150 रुपयाचा सदरा विकत घेतला, तर महिपतरावकडे किती रुपये शिल्लक राहिले? तर त्या ठिकाणी 500 रुपये होते आणि 150 रुपयाचा सदरा घेतला, म्हणजे 350 रुपये राहिले. पर्याय क्रमांक 1 हे 66व्या प्रश्नाचं उत्तर आहे. 67वाचा प्रश्न, ते आकृती एवढी त्यांनी केली की कसे त्यांनी चौकोन मोजलेत किंवा त्रिकोण मोजलेत, त्याच्यामुळे ती आकृती कशी होती हे दिसत नाही, पण त्यांनी उत्तर लिहिलं आहे 7 चौकोन आणि 2 त्रिकोण असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे मला ही आकृती दिसत नाही, म्हणून मला काही नक्की फिक्स सांगता येणार नाही 67व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, परंतु त्यांनी लिहिलं आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 68वा प्रश्न आहे, एका कंपास पेटीची किंमत रुपये 125 असल्यास अशा 7 कंपास पेटींची एकूण किंमत पहा. 125 गुणिले 7 केलं 875. 875 म्हणजे 950 रुपये, म्हणजेच 68व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर खालीलपैकी कोणता अंशाधिक अपूर्णांक आहे? तर 27/7. पहा, आता या ठिकाणी अंश मोठा आहे याचा, 27/7 अंशाधिक अपूर्णांक त्या ठिकाणी त्याने लिहिलेला आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर त्या ठिकाणी 70वा प्रश्न आहे, 9 रुपये + 75 पैसे बरोबर किती पैसे? तर 975 पैसे. हे म्हणजे 70व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. 71वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून योग्य विधानाचा पर्याय शोधा. तर आयताचे 4ही कोण काटकोन असतात, हे योग्य विधान आहे, म्हणजे 71व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 72व्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा 1/2. पहा, आता 9/18 येते. 9/17 वजा 8/18 म्हणजे 17तून 8 गेल्यानंतर 9 राहतात. 9/18 म्हणजे त्याला परत संक्षिप्त रूप दिलं. 9 1 9 9 2 18 म्हणजे 1/2. 72व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1/2. त्यानंतर 550 रुपयाच्या एकूण रकमेत 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? तर 11 नोटा येतील, म्हणजे 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 74वा प्रश्न, प्रत्येक पाव लिटर दूध याप्रमाणे 10 मुलांना दूध वाटण्यासाठी एकूण किती लिटर दूध लागेल? आता पाव लिटर म्हणजे 250 ml, म्हणजे त्या ठिकाणी 10 मुलांना 2.5 लिटर दूध त्या ठिकाणी लागेल, म्हणजे 74व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 75वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 125, 150, 200 आणि 250, म्हणजेच या ठिकाणी 75व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने मंथन सामान्य आणि परीक्षा इयत्ता तिसरीचा जो पेपर होता, पेपर 1 मराठी आणि गणित, या गणित आणि मराठीची जी अचूक उत्तरे आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.